तर नमस्कार मित्रांनो, मी आता सकाळचे वाजले 6 आणि मी आता आलो आहे ठाणे स्टेशनला. खरं तर फक्त मी शरीरानं इथे आहे, माझं मन कुठेतरी बाहेर फिरतं आहे. ते कुठे फिरते, का फिरतं याचं कारण तुम्हाला हा पूर्ण लॉग बघितल्यानंतर मिळणार आहे, याचं उत्तर मिळणार आहे. तर आता आपण आहोत ठाणे स्टेशनला. सकाळचे 6 वाजलेत. आज नाईट शिफ्ट होती आणि नाईट शिफ्ट करून डायरेक्ट कामावरूनच बाहेरच्या बाहेर इकडे आलो आहे. चाललो आहे आता गावी. आपलं गाव सर्वांना माहीतच आहे. कोकणात जायचं आहे आपल्याला. कोकणात खेडमध्ये शिरवली आपलं एक छोटंसं सुंदर गाव आहे. कोकणात आपल्याला आज आपल्या गावी जायचं आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे मंडळी, कारण मी ज्यासाठी गावी चाललो आहे ते कारण खूप विशेष आहे, कारण खूप महत्त्वाचं आहे. आणि ते कारण काय आहे आणि मी कशासाठी गावी चाललो आहे हे तुम्हाला देखील कळावं, तुम्हाला देखील त्याचा आनंद घेता यावा यासाठी छोटासा व्लॉग बनवतोय. हा व्लॉग आपल्या चॅनलवरती येईल. तर हे बघू शकताय. फक्त मी एकटा नाही आहे. आता सुरुवात मी एकट्याने केली. ती संपूर्ण गर्दी बघू शकताय. कोकणात गाडी कधीही जाऊ द्या, कोकणात सणाला गाडी निघाली भरधाव. कोकणातली गाडी कायम फुल असते, रिझर्वेशन कायम फुल असतं. गाडी फुल पॅक असणार. गाडी येणार आहे आपली. टाइम आहे 7:51, पण गाडी 100% लेट होणार. बघूया तोपर्यंत किती गर्दी होते. आता गर्दी जास्त नाहीये, गाडी येईपर्यंत गर्दी नक्कीच वाढणार आहे. बरं, तुम्हाला कारण सांगायचं राहिलं, काय कारण आहे आणि कशासाठी आपण गावी चाललोय. आज तारीख आहे 2 जानेवारी 2026. इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारीमध्येच बहुधा हा कार्यक्रम येत असतो. ते म्हणजे आमच्या बाजूचं गाव सुखदर येथे पौष पौर्णिमेनिमित्त आई भवानी देवीची वार्षिक जत्रा महोत्सव मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आणि त्या उत्सवासाठी, त्या जत्रेसाठी आम्ही गावी चाललोय. खरं तर ही जत्रा तुम्हाला आम्ही बोलून समजणार नाही. ज्यावेळेस संध्याकाळी रात्री आम्ही जत्रेमध्ये जाऊ तेव्हा संपूर्ण जत्रा काय असते, जत्रेचं एक रूप काय असतं ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देऊ सगळं. दरम्यान आता मी आलोय ठाण्याला. आता गाडी यायला अजून वेळ आहे, तोपर्यंत गर्दीमध्ये आहे. रात्रभर शिफ्ट मध्ये होतो. आता नाश्ता देखील काही केलाय नाही. बघूयात काय नाश्ता वगैरे आता नाश्ता करूयात आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय, जसं की मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं, चाललोय कोकणात आपल्या गावी. एक विशेष कारण होतं. जत्रा महोत्सव, आपल्या सुंदर गावची भवानी देवी तिचा वार्षिक जत्रोत्सव असतो. त्या जत्रेसाठी मी येणार होतो आणि आता सुंदर जिथं की जत्रा भरलेली असते, अर्थात सुंदर गावचं मध्यभागी आई भवानी देवीचं निसर्गम्य असं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या परिसरात देवीची जत्रा भरते. त्या ठिकाणी आलेलो आहे. आपल्यासोबत आपली सर्व मंडळी आहे. तुम्हाला दाखवतो एकूणच आई भवानीचं मंदिर किती सुंदर सजवलेलं आहे या उत्सवानिमित्त. आणि एकंदरीत जे इथलं वातावरण आहे ते कशा प्रकारचं झालेलं आहे आणि भक्तिमय वातावरणात ही संपूर्ण जत्रा कशा रूपाला साजरी केली जाते तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर मंडळी, हा आहे आपला सुखदर शिरवली रोड. म्हणजे आता तुम्हाला जो फ्रंट व्ह्यू दिसतोय तिकडून खेडकडे रस्ता जातो, म्हणजे तिकडून सुखदर गावामध्ये आतमध्ये येणारा रस्ता आहे. अगदी बघू शकता, अगदी पुढपासून दुकानं सुरू झाली. म्हणजे हा जत्रेचा शेवटचा भाग आहे. इथून दुकानं हे बघा, हे इकडून आईस्क्रीमची दुकानं सुरू झाली आहेत. आईस्क्रीम नंतर आता इकडं सगळी जो की जत्रेचं विशेष आकर्षण असतं हे बघा, हे आपली सर्व गँग थांबलेली आहे. हा आपला गाईज आहे, हा वीरू गाईज आहे, हा वीरू गाईज. आणि हा आपला दुसरा गाईज शंतनू गाईज आहे. आणि हे आपले सगळे गाईज आहेत इकडे. आता इथून जातो पुढे, दाखवतो तुम्हाला आपली हे बघा, तुम्हाला समोर कमानी दिसत असेल
जे की जय भवानी ग्रामस्थ विकास मंडळ सुखदर, जे की या संपूर्ण जत्रा उत्सवाचे आयोजक असतात. चला तुम्हाला संपूर्ण व्ह्यू दाखवतो, एकंदरीत जत्रा कशा स्वरूपाची असते. आणि मी मुंबईवरून या जत्रेसाठी का सहभागी होण्यासाठी आलेलो आहे. बघू शकता सुखदर म्हणजे एक खेड्यापाड्यातील छोटंसं गाव आहे, परंतु जरी शहरापासून लांब असलं तरी मात्र मनाला वर्षभर पुरेल इतका आनंद देणारा हा जत्रोत्सव. आणि जत्रोत्सवासाठी अतिशय लांबून लोक या ठिकाणी उपस्थित होत असतात आई भवानीच्या आशीर्वादाला. तुम्ही बघा हे जगा आपले सिक्युरिटी काका देखील आहेत संपूर्ण पार्किंग व्यवस्था सांभाळण्यासाठी. अरे इथून पुढे गेलो ना की जे बैलगाड्या लागल्या असतात जे की तुम्हाला नंतर बघायला मिळतील. हे बघा हे जय भवानी ग्रामस्थ विकास मंडळ सुखदर इथून जो ही जत्रोत्सव हे देखा. हे बघा आमचे गावाले वैभव दादा. हे बघा इथं सगळं आता इथून हा सगळा नॉनव्हेज आयटम सुरू होतो. गुरुकृपा आईस्क्रीम हे इकडे व्हेज आहे, तर तिकडे जम्पिंग जॅक्स आहेत, तेव्हा तिकडे पण चायनीज स्टॉल असते लहान मुलांसाठी तिकडे आहेत. तुम्हाला दाखवूया चला गाई चलो. गाईज जत्रेमध्ये यायचं काय माहिती असतं बघा. हे बघ आपले गाईज नितेश, हा बाळू, हा बाळू ब्रह्मनाथ, हा पांडव, माईक नाही ना आला. हा सगळा नॉनव्हेज कट्टा आहे इकडं. आम्ही कधी चायनीज खात नाही. चायनीज आवडत नाही. चायनीज आवडतो पण इकडे महाग असताना मजा येत नाही खायला. 150 रुपया देगा, 150 रुपया देगा. आता परत आपण जाऊयात जो की जत्रेचा मुख्य मार्ग असतो, म्हणजे जिथून एंट्री करून जी प्रमुख दुकानं असतात, म्हणजे जिथून मंदिराकडे जाण्याचा प्रवेशद्वार आहे ते हे मुख्य गेट आहे. आणि इथून आतमध्ये जाण्याचा मार्ग असतो. हे बघा आता इथून आता हा जो तुम्हाला मॉप दिसतोय सगळा आई भवानी देवीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला चाललाय. आपण ज्यावेळेस आलो मला वाटतं 10 वाजताच्या सुमारास पालखी नृत्य सुरू होतं. दुकान कसलं नाही असं म्हणायला नको. या ठिकाणी आमच्या पोरांचं एक फेमस दुकान होतं, ते आता अजूनपर्यंत आम्हाला दिसलंय नाही. बघा तव्याची दुकानं आहेत, भांडी कुंडी आहेत, इकडं हत्यार आहेत, विळा कोयती, बघा काय नसतं ना. इकडं लहान मुलांसाठी खेळली आहेत. हे बघा इकडे पण आहे. गर्दी भरपूर आहे, गर्दीला काय तोटा नाही. हे बघा हे वाटतं पेस्ट्रीचं नवीन दुकान यावर्षी आलेलं आहे. हे वाटतं आपले असूजवाले गँग आहे, आपले असूजवाले क्रिकेटर बॉय आहेत. नाव फक्त नाव काफी आहे आदेश कोळंबे, परंतु आदेश कोळंबे कोण आहे? हा मंथन भाई आहे. मंथन भाई सुखदरचा डॉन आहे. बघा हे सगळे आहेत. हा मंथन भाई जो की आपल्या जत्रा फिरवणार आहे. संपूर्ण जत्रा आपल्या खाऊ पण देऊ शकतो. काय म्हणतात खाऊ देशील आम्हाला? चला आता दुकानाचा लूट करूया. हे बघा इकडे चायनीज आहे. आता आपण जाऊया गेम झोन कडे, जिकडे गेम झोन आहे सगळा. काय काय आहे गेम झोन मध्ये आपण बघूया आता. हे बघा ही आमच्या गावाले मंडळी. हो गावाले भरपूर दुकान असतात. हा साईडचा जो स्लॉट असतो ना ते बघा. हे इकडं श्री महालक्ष्मी भेलपुरी सेंटर खायची वगैरे होता. हे इकडे जम्पिंगच्या पक्या होतो आपण. ह्याला ट्रॅम्पोलिन गेम असतो. ट्रॅम्पोलिन गेम आहे. मोठू खाली बॅग मध्ये बघ नाही चालते मोठू. अरे हा आमच्याकडे छोटू. ए गोल्या फुल एन्जॉय असते. हा बघा हा आमच्याकडे लहान पोरगा. ए ड्रायव्हर प्रशांत दादा आहे. हा गोलू. हा बघा परमोद दादा पण आहे. इकडं लहान मुलांसाठी एपर खेळायला आहे. हे ब्रेक डान्स बसताना चेहऱ्यावरती हसू असतं आणि आतमध्ये बसल्यावरती पोटात गोळा येतो. यावरती लाइटिंग मात्र सुंदर केली. काही म्हणा हे जबरदस्त. आता सुरू झालं तर हळूहळू आता जसा जसा टायमिंग वाढत जातो तसा स्पीड देखील वाढत जातो. हे देखील ब्रेक डान्स.
सौरभ जाडी लावतो. दाही दिशा कीर्ती गाजे भवानी देवीच्या नावाची, दाही दिशा कीर्ती गाजे भवानी देवीच्या नावाची. पौष पौर्णिमेला भरते यात्रा सुखदर गावाची, पौष पौर्णिमेला भरते यात्रा सुखदर गावाची. मंडळी आता आपण आहोत मंदिराच्या अगदी जवळच. तुम्हाला जर ऑडिओ ऐकू येत असेल क्लिअर तुम्ही ऐकू शकता की आतमध्ये मंदिरामध्ये आई भवानी देवीचा आणि ऐकिवली देवीचा गोंधळ सुरू आहे. खरं तर हे आता जे वातावरण आहे ना इथं खरंच भक्तिमय आहे. भक्तिरसात तुडुंब बुडून जावं आणि मनाला एक आल्हाद असा आनंद देऊन मनाला हळूच स्पर्श करून जाणार हा संपूर्ण मनमोहक प्रसंग अतिशय मनोभावे अनुभवता येतोय. याच कारणासाठी खरं तर काल नाईट शिफ्ट असून सुद्धा आज सकाळच्या प्रहाराला मुंबईवरून गावी यायला निघालो. कारण हे जे सुख आहे ना ते खरंच कधी इतर गोष्टीत मिळत नाही. तर मंडळी आता आपण आहोत बरोबर आई भवानी आई ऐकिवली देवीच्या बरोबर जो मंदिराचा प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या अगदी बरोबर समोर आहोत आणि इथूनच बरोबर आई भवानीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये गोंधळ सुरू आहे. तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा ना काय सुंदर देखावा म्हणजे काय सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. आतमध्ये जाऊन दाखवतो. हे दीपमाळ बघा काय सुंदर सजवलेलं आहे. हे आहे आई भवानी देवीचं मंदिराचं मुख्यद्वार. आता मला वाटतं लाईन जी दर्शनासाठी आणि नवस बोलण्यासाठी वेगळी लाईन असते. हा छोटा गोंधळी आहे. आई भवानी देवीच्या गोंधळाचा पुरेपूर आनंद घेतला. या ठिकाणी आई भवानी आईचा गोंधळ सुरू आहे. आता खरं तर ह्या आधुनिक गाड्या झाल्यात, फोर व्हीलर झाल्यात, रिक्षा, डमडम, बाईक आहेत प्रत्येकाकडे. ज्यावेळेस सुरुवातीला जत्रेला यायचं काही माध्यम नव्हतं ना, त्याच्या वेळेस गावागावातून आपला शेतकरी राजाचा जो मित्र आहे, जो मजबूत खांब शेतीचा समजला जातो, अशा बैलराजाला गाडीला जोखून या ठिकाणी बैलगाडीच्या माध्यमातून ही जत्रा केली जायची. आणि तीच आठवण म्हणून आपल्या पंचक्रोशीतील दापोली खेड मंडणगडमधील काही
हौशी शेतकरी मित्र आहेत किंवा हौशी शेतकरी आपण म्हणूयात, जे की हौसेसाठी खिल्लार असू द्या जातीचे म्हणजे चांगल्या तगड जे बैल आहेत त्या या ठिकाणी हौशेनं पाळतात आणि खास बैलगाडा प्रेमीसाठी या जत्रेनिमित्त भेटीसाठी घेऊन येतात. आता खरं तर काळोख आहे, ज्यावेळेस गाड्या येतात ना, गाड्यांना बैलांच्या शिंगांना सुंदर अशी लाइटिंग केलेली असते. तरी पण देखील बघू शकता या ठिकाणी आपल्याला एक या ठिकाणी बैल दिसतोय. आता म्हणतो परत या ठिकाणी दुसरी गाडी झुपली जाते. जर गाडीला झुपली ना तर आपल्याला ती गाडी बघायला भेटेल. जर आपल्या पंचावन्न बघायला तर या ठिकाणी या ठिकाणी अनेक बैलगाडा प्रेमी आहेत जे की बैलगाडी घेऊन या जत्रेत सहभागी झालेले आहेत. हे पण गाडीला लाइटिंग करून मस्तपैकी बैलांची शिंग वगैरे सजवून अतिशय सुंदर देखणी जोडी आहे. काळोख आहे त्याच्यामुळे क्लिअर दिसणार नाही. आता एक गाडीवरती ड्रायव्हरच मला वाटतं म्हणतात बैलगाडीवाल्यांना, पण ड्रायव्हर सज्ज झालेले आहेत. आणि ही बघा, ही जोडी बघा अतिशय सुंदर आहे, अतिशय देखणी जोडी आहे. तर मंडळी आता वाजले 1:40 झालंय आणि आता हा संपूर्ण जत्रोत्सव शेवटाच्या दिशेकडे चाललेला आहे. म्हणजे आता याची सांगता होण्याकडे आहे. मगाशी बघितली असती तर खूप गर्दी होती, त्याच्यामुळे तुम्हाला आतला परिसर दाखवता आला नव्हता. आता एवढ्या लेट नंतर मंदिर अजून देखील पूर्ण खाली झाले असं म्हणता येणार नाही. अजून देखील भाविक येत आहेत, दर्शन घेत आहेत. आता मात्र आपण दरवर्षी असंच करतो की लाईनमध्ये उभं राहायला वेळ लागतो, बरेच अवधी लागतो. आपण ज्यावेळेस अगोदर कसं करतो की ज्यावेळेस आई भवानीची पालखी नृत्यासाठी त्या समोरच्या मैदानात येते, त्याच्या वेळेस आई भवानीचं दर्शन घेतो आणि नंतर निघता आईचं मंदिरामध्ये मूर्तिरूपाचं दर्शन घेऊन या संपूर्ण जत्रोत्सवाची निरोप घेतो. आता तुम्ही बघू शकताय जो मगाशी सर्व भाविकांचा मॉब होता तो आता संपूर्ण परिसर खाली होत आहे. आता हा अजून देखील बरीचशी भाविक मंडळी या ठिकाणी या परिसरात आहे. आता हा जत्रोत्सव उद्या दुपारी अगदी 3 वाजेपर्यंत ही जी दुकानं आहेत, ही भाविक भक्त आहेत या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि तोपर्यंत हा जत्रोत्सव सुरू असतो. आणि दुपारी 3 नंतर या पौष पौर्णिमेनिमित्त सुखदरगावची आई भवानी आई एकेवली देवीची जत्रा महोत्सव या ठिकाणी पूर्ण होतो. मंडळी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही सर्व पोरं मिळून या ठिकाणी या जत्रेमध्ये मनसोक्त फिरलं, आईचं दर्शन घेतलं आणि आता देखील आपला सर्वांचा या व्हिडिओच्या माध्यमातून निरोप घेत आहोत. आणि या जत्रेचा, या वार्षिक जत्रोत्सवाचा निरोप घेत आहोत. पौष पौर्णिमेला भरते यात्रा सुखदर गावाची.